हा तिचा कॉन्व्हेंट, तिचा भाऊ तिला म्हणतो डर मत, तुझ्या बाहेर निकालेंगे. केतन अगरवालचा त्या दिवशी तिची आत्या हिला घरात घेऊन जातानाचा सीसीटीव्ही फुटेज बघा. हे सगळ्यात भयान आहे. हे थांबलं गेलं पाहिजे. किंवा तिचे अनेक ठिकाणी अफेअर आहे, मग तुम्ही तिचे लग्न केतन अगरवालशी का करून देत होतात? जामिनाला विरोध झाल्यावर जेव्हा 6 महिने होतील, वर्षभर होतील, सगळी नशाही उतरते आणि सगळा पैशाचा माजही उतरतो. केतन अग्रवाल प्रकरणात खरं तर रोज नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या तपासात समोर येत आहेत आणि याच सगळ्या संदर्भात आज बिटिया फाउंडेशन कडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अनेक खुलासे जे आहेत ते करण्यात आले. या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत संगीता तिवारी ताई आहेत. ताई, आज तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सगळे खुलासे केले, सियाच्या सगळ्या गोष्टी बाहेर आणल्या, नेमके काय काय तुमच्याकडे पुरावे आहेत या सियाच्या बाबत? सियाचा इतिहास भूगोल फार भयानक आहे. आम्ही काल जेव्हा केतन अगरवाल यांच्या वडिलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांची अवस्था पाहिल्यावर आम्हाला खरंच वाटलं की कोणी याच्या विरुद्ध का बोललं नाही, का तिच्या घरासमोर आम्ही आंदोलनं केली नाही. कारण का आपण नेहमी एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर उठून पेटून उठतो, ते एखाद्या जीवाला मारला किड्या मकोड्यासारखं. लाज वाटली पाहिजे. कोणी हक्क दिला तिला जीवे मार? नव्हतं लग्न करायचं, निघून जायचं होतं, पळून जायचं होतं, पोलिसात तक्रार करायची होती की जबरदस्तीने लग्न करतात. पण ती सरळ म्हणते मला हा सोपा मार्ग दिसला, कारण का सोनमने रघु राजवंशीला मारला आणि 3 महिन्यांनी ती बाहेर आली, तर मलाही वाटतं की मी पण 3 महिन्यांनी बाहेर येईन. ती आजही तेच म्हणते की माझं काही वाकडं होत नाही. हा तिचा कॉन्व्हेंट, तिचा भाऊ तिला म्हणतो डर मत, तुझ्या बाहेर निकालेंगे. हा कॉन्फिडन्स येतो. अरे तुम्ही एका घरातल्या वंशाला मारलाय किड्या मकोड्यासारखं, आणि म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. उद्या लोक म्हणतील लग्न करतील, नापसंतीची बायको आहे ढकलून दिली, नापसंतीचा नवरा आहे ढकलून दिला. म्हणजे जर ह्याला शिक्षा जर कडक नाही झाली तर हे सोकावतील आणि पुन्हा प्रत्येक घरामध्ये एक एक केतन अगरवाल जाईल. आणि ती शोकांतिका आपल्याला नको असेल तर सियाला, चेतन चौधरीला आणि तिचे आई वडील भाऊ आणि प्रामुख्याने तिची आत्या, जी मेन कल्प्रिट आहे, जिला सगळं माहिती होतं, जिचं फुल बॅकिंग होतं, तिला यांना सगळ्यांना चौकशी दायऱ्यात आणलं पाहिजे. चौकशी करून त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. कारण का ज्या दिवशी दुखवटा होता केतन अगरवालचा त्या दिवशी तिची आत्या हिला घरात घेऊन जातानाचा सीसीटीव्ही फुटेज बघा. एकदम गप्पा मारत आत गेल्या, आत आल्या, त्यांचा ड्रामा चालू झाला. आणि जेव्हा त्याच्या आजोबांनी विचारलं की बेटा ये कैसे हो गया, हमको बता, तर ती बोलायला लागल्यावर तिच्या तोंडावर आत्याने हात ठेवलाय आणि सांगितलं कुछ बोल मत, तू भी दुःख में, कुछ बोल मत. अरे हे काय? आणि त्याच्यानंतर त्या लोकांना डाऊट. आणि सगळ्यात तुम्हाला एक मेन गोष्ट सांगते, जेव्हा त्याचा मृतदेह आणायचा होता तर गडावर खूप गर्दी होती, तर पोलिसांनी काय केलं, अरे अभी भी उसमें धगधगी है, म्हणजे कुठेतरी तो जिवंत आहे. हे ऐकल्यावर सिया ज्या गाडीपाशी उभी राहिली होती ते एकदम दचकून मागं गेली. आणि तिथल्या बऱ्याच लोकांनी पाहिलं आणि त्यांनी ते ऑब्झर्व, तिच्या वडिलांनी पण ते, म्हणजे केतनच्या वडिलांनी पण ते ऑब्झर्व केलं. ती घाबरली की खरंच हा जिवंत नाही राहिलाय. कारण मग त्यांनी सांगितलं असतं कोणी धक्का दिला कोणी, म्हणजे त्यांनी एवढी सगळी व्यवस्था केली होती की पुरावा राहू नये, कोणी बघायला राहू नये. आणि 3दा त्यांनी ट्रायल मारली होती. 3 दिवस आधी पण त्याला मारायचा प्रयत्न केला, पण सुदैवाने तो वाचला त्या दिवशी. पण शेवटी असं आहे ना की सियाचं कॅरेक्टर जर तुम्ही पाहिलं, मुंबईला जाऊन ती काय करून आली हॉस्पिटलमध्ये त्याची माहिती घ्या. त्याच्यानंतर तिचे 10-12 बॉयफ्रेंड्स आहेत, प्रत्येकाबरोबर कुठं ना कुठं तिचा फोटो, सीसीटीव्ही सगळं पोलिसांकडे. पोलीस का सांगत नाहीत मला माहिती नाही. पोलिसांनी एखादं सांगितलं पाहिजे. कारण का सिंपती काय जातं, छोटी मुलगी, अरे छोटी मुलगी एवढा कोल्ड ब्लडेड मर्डर करते. तुम्ही वयाकडे नका बघू, तिच्या वृत्तीकडे बघा. तिची जी प्रवृत्ती ती ठेचली पाहिजे, स्त्री असो किंवा पुरुष असो, ही विकृती ठेचली पाहिजे. नाही तर महाराष्ट्र आणि पुण्याचं काही खरं नाही. याच्यासाठी न्याय मागण्यासाठी मी गुलाबो गँगची अध्यक्ष म्हणून इथे आले. रुपाली पाटील आहेत, आमच्या शोभाताई आहेत, सोनियाताई आहेत, लोंढेताई आहेत. आम्ही तेवढ्यासाठीच आवाज द्यायला आलो इथे की न्याय द्या, केतन अगरवालला न्याय द्या. ती मुंबईला रुग्णालयात उपचार घेत होती, कशासाठी उपचार घेत होती काय माहिती? ती 1-2 दिवसात आपल्याकडे सगळी माहिती, त्याचं बिलिंग पण मागवलंय आपण. ते सगळे डिटेल 2 दिवसातील आल्या सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यांना, जसे आज मी व्हिडिओज आणि व्हॉट्सअपवर केले तसं मी तुम्हाला लगेच करीन. म्हणजे तुम्ही, तिची आई आणि बाप जे खोटं बोलतात, 10वीतली मुलगी आहे, रिकाम टिकडी कामं करत होती ती, 10वीतली नाही, 10वी नापास मुलगी. हॅबिच्युअल होती ती. या सगळ्या मुलांबरोबर फिरणं, रात्री पार्ट्या करणं, दारू पिणं, ड्रग्ज घेणं, सगळ्या जेवढ्या दुनियातल्या वाईट प्रवृत्त्या होत्या
त्या तिच्यामध्ये खचाखच भरलेल्या होत्या. स्वतः फॅमिली पण वैतागली होती. आपल्या गळ्यातला धोंडा त्यांना कुणाच्या तरी गळ्यात बांधायचा होता म्हणून बिचाऱ्या अगरवालचा त्यांनी बळी दिला. मात्र चेतन चौधरीचे जे घरचे आहेत ते म्हणतात की ह्या सियाला चेतनचा सियाचा काही संबंध नाही. चेतनच्या तोंडून कधी सियाचं नावही ऐकलं नाही. आता दुसरीकडे परत म्हणतात की त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. आता मी तुम्हाला फोटो दाखवले प्रेसमध्ये. तो तिचा भाऊ हे मित्रमैत्रिणी होते ना. आता चेतन चौधरीचे आई बाप काय म्हणतात माहिती नाही, पण चेतन चौधरी बळीचा बकरा झालेला आहे. आता सगळं त्याच्यावर बिल फाडलं जाणार आहे. हे सगळं आता जे गैर कुटुंब आहे त्यांनी वकिलाला सांगून पूर्ण याला दोषी धरा. आता ती ते सांगणार मला काही माहिती नव्हतं, हा सगळा प्लॅन त्याचा होता आणि शेवटी त्याला बळी करून ही सुटून बाहेर येणार. हे तुम्ही लिहून घ्या. सियाचा जो भाऊ आहे साहिल तो म्हणाला की सगळं माहिती होतं, पण तो म्हणाला की जर सियाने आम्हाला चेतन बद्दल सांगितलं असतं तर आम्ही तिचा चेतन सोबतच लग्न करण्याचा विचार काय भूत बसलाय का? या फोटोत बघा, तो त्याच्याबरोबर क्रिकेट खेळणार. क्रिकेट मैदानामध्ये त्यांनी त्याला आवाज दिलेला आहे, त्याचा व्हिडिओ आहे. नंतर सिया अक्षरशः मांडीवरच बसायची राहिली होती त्याच्या. तो फोटो आहे, तो व्हिडिओ आहे. आणि याला सगळं माहिती होतं. एकत्रितपणे खूप ठिकाणी गेलेले आहेत. आता हे कॅफे बिफे सगळं त्याला माहिती आहे. तिच्या भावाला सगळी कल्पना होती, सगळी. ताई खरं तर एवढे खुलासे आहेत, एवढे त्यांचे सगळे पुरावे आहेत. कोर्टामध्ये याचा विचार केला जाईल का आणि कायदेशीर तुम्ही कसं बघताय? एक लक्षात घ्यायचं, तपास चालू आहे. अजून बऱ्याच तपासामध्ये सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. ही जी प्रेस घेण्यात आली होती, तुमची मुलगी बिघडलेली आहे ते तिच्या आईला, वडिलांना, भावाला, आत्याला माहितीये. आणि तुमच्या बिघडलेल्या मुलीला तुम्ही एखाद्याचा खून करण्यासाठी तिला बाहेर पाठवता. हे सगळ्यात भयान आहे. हे थांबलं गेलं पाहिजे. ज्यावेळी एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार होतो आणि ती मरते तेव्हा आपण सगळ्या महिला रस्त्यावर उतरून न्यायासाठी येतो. आज एका पुरुषाला एका स्त्रीने मारलेलं आहे, तर आपल्या या स्त्रियांचं काम आहे की त्या पुरुषाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. कायदा हा स्त्री पुरुष समान आहे आणि ही वृत्ती जर थांबली नाही तर पुन्हा सांगते, महाराष्ट्र पुण्यामध्ये भयान अवस्था तयार होईल. म्हणजे आपल्या मैत्रिणीसोबत, आपल्या प्रियकरासोबत, आपल्या नवऱ्यासोबत, नवऱ्यानी बायकोसोबत फिरायला जायचं का नाही, हा जो सोशल भीती निर्माण झालेली आहे, ही भीती जर काढायची असेल, हा पुन्हा प्रकार घडू नये वाटत असेल, पुन्हा केतन अगरवाल होऊ नये असं वाटत असेल, तर या सियाला मदत करणारे जे तिच्या घरचे आहेत यांना सेक्शन 34 मध्ये सह आरोपी करणं गरजेचं आहे. कारण का त्यांना सगळं माहित होतं. आता जे सांगितलं जाते की मी 3 महिन्यात येईल, एवढं सोपं नाहीये कायद्याच्या याच्यामध्ये. पोलिसांकडे सगळे भक्कम पुरावे आलेले आहेत. निश्चित पोलीस आमच्यासारखं तुम्हाला मीडियाला देऊ शकत नाही, कायद्याची चौकट असते. पण मला तर चार्जशीट मध्ये ते येईल आणि केतनच्या वडिलांनी सरकारी वकील बरोबर स्वतःचाही एक वकील देणं गरजेचं आहे, जेणेकरून तिला लवकर जामीन मिळणार नाही आणि ती त्यातनं निर्दोष सुटणार. पण सियाचे आई वडील म्हणतात जर सिया यामध्ये दोषी असेल तर तिच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा. पण मग दोषी असल्यावरच म्हणणार ना ते. पण तुम्हाला माहित होतं की तुमची मुलगी दारू पिते, ड्रग्स घेते किंवा तिचे अनेक ठिकाणी अफेअर आहे, मग तुम्ही तिचं लग्न केतन अगरवालशी का करून देत होतात? त्यांना नॉलेज होतं. जर त्यांनी त्या मुलीला योग्य उपचार दिले असते आणि तिचं लग्न ती म्हणते त्याप्रमाणे चेतन बरोबर करून दिलं असतं तर आज केतनचा खून झाला नसता, बळी गेला नसता. तर तुमच्या मुलीसाठी तुम्ही जर केतनचा बळी घेतलाय तर तुम्ही त्याच्यामध्ये दोषी आहात. अर्थात कोर्टामध्ये जे काही साक्ष पंच पुरावे असतील त्याच्यानुसार चालेल. त्याच्या व्यतिरिक्त, कोर्टाच्या व्यतिरिक्त आपली ही लोकांची म्हणजे पालकांची सामाजिक जबाबदारी असते ती त्यांनी योग्य पद्धतीने निभवणं अत्यंत गरजेचं आहे. काल पोलीस सियाला तिच्या घरी तपासासाठी घेऊन गेले होते, त्यावेळेस सियानी म्हणजे माध्यमांना सुद्धा अशी हातवारे दाखवली. एकतर तिचं शिक्षण 10वी आहे. एक लक्षात घ्या, ती असेल वयाने 23-24 वर्षाची, त्यामुळे 20 वर्षाची, शिकलेली नाहीये, त्याच्यामुळे ते नॉलेज नाही. त्यातनं ती ड्रग्स ऍडिक्ट, दारू पिणारी, त्या म्हणजे नशेबाज मुलगी ही मीडियाला नाही, ही केतनच्या वडिलांना पण हिनवेल. कारण का तिला तो कॉन्फिडन्स म्हणजे सगळी त्या नशेच्या याच्यामधले तिचे बोल आहेत. थोडे 2 महिने 3 महिने आत जाऊ द्या, जामिनाला विरोध झाल्यावर जेव्हा 6 महिने होतील, वर्षभर होतील, सगळी नशाही उतरते आणि सगळा पैशाचा माजही उतरतो. परंतु त्याच्यासाठी आपल्याला लिगल लढाई सुद्धा अत्यंत चोखपणे म्हणजे केतनच्या वडिलांना लढावी लागेल.
आणि तरच पुन्हा केतन अग्रवाल घडणार नाही, नाहीतर सातत्याने केतन अग्रवाल सारख्या घटना घडत राहणार आणि या गोष्टी आपण फक्त बोलत राहणार. काय वाटतं, काय सियाला शिक्षा झाली पाहिजे? शेल शिक्षण म्हणजे फाशी पण कमी आहे, फाशी पण कमी. आज त्या माणसाचं दुःख जर बघितलं ना, त्यांच्या घरात पूर्ण लोक आजारी पडलेले आहेत. त्यांना एवढा धक्का देऊन बसलेला आहे की आमच्या नातेवाईकांनीच आम्हाला फसवलं. नातेवाईक आणि जे त्यांचे समाजाची लोक आहेत ते त्यांना साथ देत नाहीत, त्या समाजात पण त्यांना फसवलं समाजाने. त्याच्यामुळे तो अत्यंत दुःखामध्ये गेलेला आहे. तर फाशी पण तिला कमी त्यासाठी. नक्कीच बघतोय तर या बिटिया फाउंडेशन कडून असं मागणी करण्यात येते. खरं तर तिला फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहे, मात्र कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ते या सिया गोयलला झाली पाहिजे आणि तरच पुन्हा केतन अग्रवाल सारखी प्रकरणं होणार नाहीत. प्रियंका परदेशी, story.com पुणे.